नमस्कार, मी रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या प्रभाग 13D मध्ये सध्या मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। भाजप उमेदवार किसन गावंडे यांना पक्षाकडून शेवटच्या क्षणी नामांकन मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। आज नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले। भाजपच्या या निर्णयानंतर किसन गावंडे अपक्ष उमेदवार ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे गावंडे यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर घेराव घालत थेट घराला टाळे ठोकले, जेणेकरून गावंडे नामांकन मागे घेऊ नयेत। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजप नेते परिणय फुके घटनास्थळी उपस्थित राहिले असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात भारत पाकिस्तान सीमेच्या जवळ गुरुवारी लष्कराने मोठी कारवाई करत गोळा बारूद आणि आयईडीचा साठा जप्त केला। ही खेप ड्रोनच्या माध्यमातून टाकण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही संशयास्पद खेप खारी गावातील चक्कंदा बाग परिसरात रंगर नाला आणि पूंछ नदीच्या दरम्यान आढळून आली। तपासणी दरम्यान लष्कराच्या जवानांना गोळा बारूदाने भरलेली एक बॅग आणि पिवळ्या रंगाचा टिफिन बॉक्स सापडलाय। या टिफिन बॉक्समध्ये सुमारे 2 किलो वजनाचा आयईडी असल्याचे निष्पन्न झालंय। घटनेनंतर परिसरात सतर्कता वाढवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। नवी मुंबईत सोशल मीडियाच्या धोकादायक जाळ्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। इंस्टाग्रामवर एक फेक अकाउंटद्वारे मैत्री करून 4 तरुणांनी 15 वर्षीय विद्यार्थ्याला भेटीच्या बहाण्याने बोलावून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे। आरोपींनी विद्यार्थ्याच्या कुटुंबियांकडे 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती। मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि अचूक तपासामुळे 24 तासांच्या आत विद्यार्थ्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावर ओळखी करताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। भारतीय संगीत सृष्टीतील लोकप्रिय जोडी सचेत परंपरा यांच्यासोबत पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। नववर्षाच्या दिवशी आयोजित संगीत कार्यक्रमानंतर सचेत आणि परंपरा चाहत्यांच्या प्रचंड गर्दीच्या विळख्यात अडकले। कार्यक्रमानंतर बाहेर पडताना चाहत्याने त्यांच्या कारभोवती गर्दी केली। व्हिडिओमध्ये सचेत आणि परंपरा कारमध्ये बसलेले दिसत असून बाहेर चाहत्यांकडून कारच्या काचा ठोठवल्या जात असल्याचे आणि मोबाईलवर फोटो काढले जात असल्याचे स्पष्ट दिसते। गर्दी वारंवार कारच्या मागील काचेकडे ठोठावत असताना अचानक मागील काच फुटते, त्यामुळे दोघेही घाबरलेले दिसतात। सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, मात्र चाहते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाल्याचे दृश्य व्हिडिओतून दिसून आले आहे। समृद्धी महामार्गावर आज पहाटे सुमारे 3 वाजताच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे। माळीवाडा टोल नाक्यापासून सुमारे 15 ते 16 किलोमीटर पुढे मुंबईकडे जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 463 वर साईराम ट्रॅव्हल्सची खासगी भारत बेंच बस पुढे जाणाऱ्या ट्रकला धडकली। या धडकेनंतर बसला अचानक आग लागली। या बसमध्ये एकूण 32 जण प्रवास करत होते, ज्यामध्ये 29 प्रवासी, 2 चालक आणि 1 वाहकाचा समावेश आहे। या दुर्घटनेत एका प्रवाशाला दुखापत झाली असून तर अमोल सुरेश शेलकर यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच पदमपुरा आणि कांचनवाडी अग्निशमन केंद्राच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले। अपघात बसच आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत रहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत रहा नागपूर समय। धन्यवाद।